नमस्कार मित्रांनो, महाजाब या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. रेल्वेची खूप मोठी भरती आली आहे मित्रांनो, ग्रॅज्युएट बेसवर. त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ॲडव्हर्टाइज नंबर CN05/2024 जी NTPC म्हणून ओळखली जाते, त्याची ही ग्रॅज्युएट बेसवरची भरती आहे. तर चला याबद्दल माहिती घेऊया. बघा फॉर्म कधीपासून चालू होणार आहे ते बघा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची डेट बघा 14/9/24 पासून फॉर्म चालू झालेले आहे आणि 13/10 पर्यंत ही शेवटची लास्ट डेट आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला फॉर्ममध्ये तर 16/10 ते 25/10 पर्यंत तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता. तर चला सविस्तर माहिती घेऊया याबद्दल. कोणकोणत्या पोस्ट आहे ते बघूया. बघा, 1 नंबर आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. 2 नंबरला आहे स्टेशन मास्टर. 3 नंबरला आहे गुड्स ट्रेन मॅनेजर. 4 नंबरला आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट. 5 नंबरला आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. त्याचा पेमेंट बघू शकता तुम्ही. बेसिक पे आहे 35,400. स्टेशन मास्टरचा 35,400. गुड ट्रेन मॅनेजरचा 29,200. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टचा 29,200. सिनियर कम टायपिस्टचा 29,200. आणि याचं हे मेडिकल क्रायटेरिया दिला आहे ते मध्ये B2 A2 A2 C2. आणि एज क्रायटेरिया बघा, हवाला एज क्रायटेरिया आहे आता 18 ते 36 सर्वांसाठी. हे ओपनचं एज आहे. आणि टोटल जागा बघा 8,113 जागा आहे. त्यामध्ये बघू शकता 1,736 जागा या चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरच्या आहे. स्टेशन मास्टरच्या 994 जागा. गुड ट्रेन मॅनेजरच्या 3,144 जागा. ज्युनियर अकाउंटंटच्या 1,507 जागा. सिनियर क्लर्कच्या 732 जागा. तर चला याबद्दल अजून सविस्तर माहिती घेऊ द्या. ह्या सर्व ग्रॅज्युएट बेसवर. यासाठी तुम्हाला कोणतं पण ग्रॅज्युएशन असलं तरी तुम्ही अप्लाय करू शकता. एनी ग्रॅज्युएट, कोणतं पण ग्रॅज्युएट तुम्हाला असलं तरी फॉर्म भरू शकता. याबद्दल अजून सविस्तर माहिती घेऊया. ॲडमध्ये महत्त्वाची माहिती दिलेली आहे. व्हॅकन्सी डिटेल, सिलेक्शन प्रोसेस, हे क्रायटेरिया बघा. मेडिकल क्रायटेरिया जो दिला आहे त्यांनी, मेडिकल स्टँडर्ड, यामध्ये तुम्ही बघू शकता. A2 मध्ये काय काय येणार, A3 मध्ये काय येणार, B2 मध्ये आणि C2 मध्ये तुम्ही बघू शकता. तुम्ही कोणत्या मेडिकल क्रायटेरियामध्ये बसता त्यानुसार तुम्ही अप्लाय करा. नेक्स्ट बघूया. एज लिमिट बघा त्यांनी दिली आहे 18 ते 36. हे आहे ओपनवाल्यांसाठी 18 ते 36. ST साठी 5 वर्ष राखीव असतात. OBC साठी 3 वर्ष राखीव असतात. आणि बाकीचे जे आहे PWD यांच्यासाठी 10 वर्ष 13 वर्ष सर्व दिले आहेत. त्यानुसार तुम्ही कोणत्या एज क्रायटेरियात येता ते बघू शकता. अजून सविस्तर माहिती घेऊया याबद्दल. एक्झाम फीबद्दल माहिती घेऊया. एक्झाम फी दिलेली आहे 7 नंबरवर बघा. एक्झाम फी आहे 500 रुपये. जनरल OBC आणि यांच्यासाठी आपला EWS साठी 500 रुपये. SC ST मायनॉरिटी कॅटेगरीसाठी 250 रुपये. आणि यामधले 500 मधले 400 रुपये तुम्हाला CBT 1 झाल्यानंतर वापस मिळणार. आणि यातले 250 रुपये पूर्ण वापस मिळणार आहे. एक प्रकारची ही स्कीम आहे गव्हर्नमेंटची, सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी टाईप. त्यामधले 500 मधले तुम्हाला 100 रुपये कटून 400 रुपये वापस येणार. आणि 250चे पूर्ण 250 रुपये वापस येणार. नेक्स्ट बघूया CBT एक्झाम पॅटर्न काय आहे, किती CBT आहे, जागा किती आहे, झोन वाईज सर्व बघूया. एकच मित्र बघा. एक्झाम पॅटर्न बघा. याचा 2 CBT आहे याला. ही फर्स्ट CBT. यामध्ये एक्झाम पॅटर्न दिलेला आहे त्यांनी. 90 मिनिटाचा कालावधी असणार. जनरल अवेअरनेससाठी 40 क्वेश्चन, मॅथमॅटिक्स 30, जनरल इंटेलिजन्स रिझनिंग 30 क्वेश्चन, टोटल 100 क्वेश्चन 90 मिनिटासाठी. आणि त्याला 1/3 अशी निगेटिव्ह मार्किंग असणार.
जर 3 क्वेश्चन चुकले तर 1 क्वेश्चनचा मार्क तुमचे मायनस होणार. हे डिटेलमध्ये सिलेबस दिला आहे त्यांनी. मॅथमॅटिक्स, जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग यामधले कोणकोणते टॉपिक आहे ते सर्व त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार आपला अभ्यास करू शकता. तर CBT2 तर फर्स्ट CBT तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी मिनिमम तुम्हाला ओपनसाठी 40%, EWSसाठी 40%, OBCसाठी 30%, SCसाठी 30%, STसाठी 25% मिनिमम घेणे आवश्यक आहे. चला CBT2 बद्दल बघूया. CBT2 सेम पॅटर्न आहे, फक्त क्वेश्चनमध्ये थोडा चेंजेस आहे. जनरल टोटल 90 मिनिटे, जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन, मॅथमॅटिक्स 35 क्वेश्चन, रिझनिंग 35 क्वेश्चन, 120 क्वेश्चन, 90 मिनिट 120 मार्कासाठी. यामध्ये पण 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि सिलेबस त्यांनी सेम दिला आहे डिटेलमध्ये. मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस यामध्ये पण 1/3 निगेटिव्ह अशी मार्किंग आहे. अजून जागेबद्दल डिटेल माहिती बघूया आपण. इथे त्यांनी समरी दिली आहे, पूर्ण एक्झाम पॅटर्न काय काय असेल आणि कोणकोणत्या स्टेज असेल त्याची समरी दिली आहे, बघू शकता तुम्ही. गुड ट्रेन मॅनेजर्ससाठी CBT1 आणि CBT2 दोन्ही, आणि कोणत्याही प्रकारची स्किल टेस्ट किंवा काही टायपिंग असणार नाही. सेकंड आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, CBT1 CBT2 आणि त्याला टायपिंग टेस्ट असणार. ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्टसाठी बघा CBT1 CBT2 दोन्ही असणार आणि टायपिंग स्किल टेस्ट असणार त्याला, इंग्लिश 30 आणि हिंदी 30. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर CBT1 CBT2 डायरेक्ट सिलेक्शन. 5 नंबर आहे स्टेशन मास्टर, याला CBT1 CBT2 आणि ही ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे सायको टेस्ट असते. ती फक्त क्वालिफाय नेचरच्या ह्या सर्व स्किल टेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. फायनल सिलेक्शन तुमचं CBT2वरच होईल. अजून सविस्तर माहिती घेऊया. यामध्ये त्यांनी अप्लाय कसा करायचा ते सर्व डिटेलमध्ये दिलं आहे. तुम्ही ॲडमधून सर्व वाचून घ्या. यानंतर तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कोणत्या झोनमध्ये किती जागा आहे, कॅटेगरी वाईज किती जागा आहे हे सर्व सांगतो माहिती. ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार आपण आपला झोन निवडू शकतो. तर माझ्या मते तरी प्रत्येकाने आपापला झोन आपल्या सोयीनुसार, आपल्या जागेनुसार निवडावा. सर्वात बेस्ट असेल तर मुंबई, आपल्या महाराष्ट्राचा मुंबई झोन जे आहे त्यात निवड झाली तर तुम्हाला तुमच्या घराजवळ कुठे पण जॉब मिळू शकतो. म्हणून मुंबई झोन जर तुम्ही निवडला तर महाराष्ट्रवाल्यांसाठी खूप चांगला असा आहे. म्हणजे तुम्ही घराजवळ राहून पण तुम्ही आपला जॉब करू शकता दुसऱ्या झोनमध्ये जाण्यापेक्षा. तर चला याबद्दल बघूया. झोन बघा कोणता आहे, अहमदाबाद. टोटल वॅकन्सी आहे 516, ओपनच्या 202, SCच्या 79, ST 37, OBC 137, EWS 61. नेक्स्ट झोन बघूया अजमेर झोन. अजमेर झोनमध्ये 132 जागा. तुम्ही आपापल्या कॅटेगरी वाईज चेक करून घ्या. फक्त टोटल जागा सांगतो तुम्हाला. 496 जागा बेंगळुरूमध्ये. नेक्स्ट झोन आहे भोपालमध्ये आहे टोटल 155 जागा. नेक्स्ट झोन आहे भुवनेश्वरमध्ये 758 जागा. भुवनेश्वर नंतर आहे बिलासपूर झोन. बिलासपूरमध्ये आहे 649 जागा. चंदीगडमध्ये आहे 410 जागा. नंतर आहे चेन्नई झोन, RRB चेन्नई 436 जागा. नेक्स्ट झोन आहे गोरखपूरमध्ये 129 जागा. गुवाहाटीमध्ये आहे 516 जागा. त्यानंतर आहे श्रीनगरमध्ये आहे जम्मू काश्मीर आणि श्रीनगर 145 जागा. नेक्स्ट आहे कोलकाता झोन. कोलकातामध्ये आहे 1382 जागा. सर्वात जास्त जागा आहे यामध्ये कोलकातामध्ये. नंतर आहे मालदा, RRB मालदा 198 जागा. मेन आला आपलं मुंबई झोन. याबद्दल आपण सविस्तर सांगतो मी कोणत्या पोस्टच्या किती जागा आहे. मुंबई झोन
RRB मुंबई एकूण 827 जागा. तर बघा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरच्या एकूण 24 जागा आहे. स्टेशन मास्टरच्या एकूण 85 जागा आहे. इथं पण त्यांनी सेंट्रल, वेस्टर्न, साऊथ सेंट्रल असे वेगवेगळी कॅटेगरी वाईज त्यांनी डिवाईड केलं आहे जागेमध्ये. बघू शकता, एक मिनिट. सेंट्रल, साऊथ सेंट्रल, वेस्टर्न रेल्वे यानुसार त्यांनी जागा दिल्या. स्टेशन मास्टरच्या बघा वेगवेगळ्या 3 सेंट्रलनुसार वेगवेगळ्या दिल्या आणि टोटल अशा 827 कॅटेगरी वाईज बघा. ओपनच्या 319, SCच्या 126, STच्या 66, OBC 217 आणि EWS 99 अशा आहे आपलं मुंबई झोन. त्यानंतर आहे मुझफ्फर, RRB मुझफ्फर. खूप कमी जागा आहे इथं, फक्त 12 जागा आहे मुझफ्फरमध्ये. त्यानंतर आहे प्रयागराज, RRB प्रयागराज, त्यामध्ये 227 जागा. त्यानंतर आहे RRB पटना, 111 जागा. त्यानंतरचं झोन आहे RRB रांची, रांचीमध्ये 322. नंतरचं झोन आहे सिकंदराबाद, सिकंदराबादमध्ये 478 जागा. सिलिगुरी 40 जागा. तिरुवनंतपुरम, RRB तिरुवनंतपुरममध्ये आहे. एकच मिनिट मित्रांनो. RRB तिरुवनंतपुरम, RRB तिरुवनंतपुरम, एक मिनिट. तिरुवनंतपुरममध्ये आहे. टोटल जागा आहे 174 आणि टोटल सर्व झोन मिळून आहे 8113 जागा. बघा टोटल पूर्ण झोन मिळून आपलं आहे 3494. SCमध्ये आहे 1180, STमध्ये आहे 635, OBCमध्ये आहे 1994, EWSमध्ये आहे 810. अशा टोटल 8113 जागा पूर्ण सर्व झोन. पण आपल्या 8013चं काही नाही, मेन आपण ज्या झोनमध्ये अप्लाय करतो त्या वॅकन्सी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. तर चला मित्रांनो, ही सविस्तर माहिती होती या ॲडबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. अजून यासंबंधी आपण सिलेबसवर नवीन व्हिडिओ बनवूया आणि अजून एक अंडर ग्रॅज्युएटवर NTPCची भरती येणार आहे, त्याबद्दल अजून सविस्तर माहिती घेऊया. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनला क्लिक करून ठेवा नवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद.